नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचा मराठीचा 9वा धडा आपण पाहणार आहोत। धड्याचं नाव आहे आईचा वाढदिवस। आता तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या मित्राचा किंवा आपल्या भावाचा वगैरे वाढदिवस साजरा करतो, पण इतर मुलांप्रमाणे आपण आई वडिलांचा देखील वाढदिवस साजरा केला पाहिजे। कारण आपण आपला वाढदिवस करताना आई वडील आपल्यासाठी काही ना काहीतरी सोय करतात, म्हणजे मुलांना बोलवतात, गिफ्ट आणतात, खाऊ आणतात, मग त्या आपल्या आनंदात खूप सहभागी होतात। तसंच त्यांचा पण वाढदिवस आपण जर केला तर त्यांना पण वाटेल की माझ्याप्रमाणे माझी मुलं देखील आज माझा वाढदिवस करतायत, ते अत्यंत खुश होतील आणि ते आपलं कर्तव्यच आहे। तर आता या पाठामध्ये आईचा वाढदिवस मुलं कसं साजरा करतात ते बघूया। आज सागरच्या आईचा वाढदिवस, म्हणजे या पाठातला जो मुलगा आहे सागर, त्याच्या आईचा वाढदिवस आहे। इथे त्याची आई दिसते बघा। अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली। आता हे सर्व सागरचे मित्र आहेत, अजय, अभय, सायरा आणि अनु। सागरने चटई अंतरली। आता ही मुलं आली आहेत बघा, मित्र आली आहेत त्यांची, तर त्यांना बसण्यासाठी हा सागर चटई अंतरतोय। मुले चटईवर बसली, आईने वाढला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ, सागरच्या आईला शुभेच्छा देऊ। आता मुलं बसल्यानंतर आई आली आणि आईने काय केलं, लगेच खाऊ आणला। वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ दिसतोय, इकडे सरबत आहे, मिठाई आहे, अजून देखील काही खाऊ आणलेला आहे। इथे पाण्याचं जग आहे। तर आईला कदाचित केक वगैरे कापायला आवडत नसेल, म्हणून मुलांना आईने खाऊच दिला। तर जशी मुलं आली, चटईवर बसली, लगेचच आईने मुलांसाठी प्लेट्स तयार केल्या बघा। सगळ्या मुलांना ती वाटते आहे आणि हा जो सागर आहे तो एक एक मुलांना एक एक प्लेट सर्व करतोय। आईने वाढला चमच्याने खाऊ, चमच्याने सगळ्या खाऊ डिशमध्ये तिने खाऊ वाटला। आपण सगळे मिळून खाऊ। तो सागर सगळ्यांना म्हणतो की आता माझ्याने खाऊ दिला आहे, आपण तो मिळून खाऊया। सागरच्या आईला शुभेच्छा देऊया, म्हणजे आपण खाऊ खाल्ला आणि आईला शुभेच्छा देऊया की तुम्ही खूप छान राहा, आनंदी राहा, असेच आम्हाला नवीन नवीन खाऊ देत राहा। ह्याप्रमाणे मुलांना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। म्हणजे आपण या पुस्तकात जसं दिलंय तसं तुम्ही सुद्धा आपल्या आईचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि आईचा वाढदिवस आहे म्हणून आईचा पाया पडायचा आहे आणि आईला तिच्या आवडीने काहीतरी खाऊ आणायचं आहे। आणि अशा प्रकारे त्या सागरने देखील आपल्या आईचा छान प्रकारे वाढदिवस साजरा केला, मित्रांना बोलवलं, त्यांना खाऊ दिला। तर तुम्ही देखील तुमच्या आईचा वाढदिवस असाच साजरा करायचा आहे। आता या पाठावर मी वर्कशीट बनवली आहे, ती तुम्हाला दाखवते। आता या पाठात बघा, पहिला प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा। वाढदिवस कोणाचा होता? आईचा। कोणाच्या आईचा वाढदिवस होता? सागरच्या आईचा। चटई कोणी अंतरली? सागरने। सागरचे मित्र कोण कोण? अजय, अभय, सायरा, अनु। मुलांना खाऊ कोणी वाढला? मुलांना खाऊ आईने वाढला। त्यानंतर दिलेल्या शब्दांचे चित्र काढा। चटई, चमचा, जग व ग्लास आणि केक। केक याच्यात दाखवला नाही, पण बड्डेला आपण वाढदिवसाला केक बनवतोच किंवा आणतोच, तर तो केक तुम्हाला दाखवायचाच आहे। तर ही वर्कशीट माझ्या चॅनलवर आहे, ते तुम्ही लिहा, वाचा आणि पाठ करा। आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। थँक्यू।